मुंबईतल्या गिरगावमध्ये शोभायात्रेत मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली। गुलकंदची टीम गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी झाली होती। अभिनेते प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे हे मराठी कलाकार गिरगावच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी झाले। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। दिवस अर्थातच गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगाव मधल्या शोभा यात्रेत हजेरी लावलेली आहे मराठी कलाकारांनी। आपल्या सोबत गुलकंदची ही टीम आहे। सई ताम्हणकर आहेत, प्रसाद ओक आहेत, समीर चौगुले आहेत आणि ईशा डे सुद्धा आहे। आणि मराठी कलाकारांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी, प्रचंड सेल्फीची धडपड आम्ही बघतो आहोत। कसं वाटतंय आज गिरगावात आल्यानंतर? कसं वाटतंय समीरजी? खूप छान वाटतंय, कारण कलाकाराला प्रत्येकाला या चाहत्याचं प्रेम खूप आवश्यक असतं आणि त्या चाहत्यांच्या प्रेमावर त्याचा प्रवास सुरू असतो। आणि आज आम्हाला या गुढीपाडव्याच्या निमित्ताने औचित्य साधून सगळ्यांशी कनेक्ट होता आलं आणि त्यांना सांगता आलं की आम्ही एक खूप अतिशय सुंदर चित्रपट घेऊन येतो 1 मेला गुलकंद नावाचा। बरेचसे ट्रक वरती तू चित्ररथ बघितलेले असतील। मराठी भाषा बोलीभाषेत जास्तीत जास्त वापरा असं आवाहन करणारे हे चित्ररथ आहे। तू काय सांगशील तुझ्या सगळ्या मराठी प्रेक्षकांना? आपल्या भाषेवर इतकं प्रेम असलं पाहिजे की आवाहन करायची गरज नाही पडली पाहिजे आणि याचं भान आपण आता इथून पुढे ठेवू। इट्स नेव्हर टू लेट असं मला वाटतं। आणि आमच्या भाषेवर प्रेम आहेच। मराठीतून किंवा पटकन जेव्हा व्यक्त होताना मातृभाषाच निघते तोंडातून, त्याच्यामुळे ती कुठे हरवणार नाही याची खात्री आहे। नक्की प्रस्ताय गिरगावची शोभायात्रा आणि गिरगावमध्ये एक महत्त्वाचं एक बॅनर सुद्धा लागलंय, त्यामध्ये मराठी माणूस सांगतोय की आमच्या ताटात काय वाढायचं काय खायचं हे आम्हीच ठरवणार। तुम्ही सुद्धा याच मताचे आहात का? मी बरीच वर्ष येतोय या शोभायात्रेत आणि मला प्रचंड आवडतं, कारण इथे एक खूप चैतन्याचं वातावरण असतं आणि मला ते खूप ऊर्जा देणार आहे। आणि या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना इतक्या जवळून भेटता येतं, लोक आपल्यावर किती प्रेम करतात याची जाणीव होते आणि आपल्यावर किती जबाबदारी आहे याची पण जाणीव होते। कारण हे प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर कायम चांगलं काम करत राहिलं पाहिजे। नक्कीच आज राज ठाकरेंची सुद्धा जाहीर सभा आहे। गुढीपाडवा मेळाव्यात ते काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मराठी कलाकार आणि राज ठाकरे यांचं सुद्धा एक आगळं वेगळं नातं आहे। तुम्ही सुद्धा या सभेची वाट बघताय का? राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता तुम्हाला देखील आहे का? मी फक्त याच नाही, राजसाहेबांच्या सगळ्याच सभांची मी वाट बघत असतो, कारण त्यांचं बोलणं फार अप्रतिम असतं आणि ते ज्या शैलीत बोलतात किंवा त्यांचे जे विचार आहेत ते ज्या पद्धतीने मांडतात ते फार असं ऐकत राहावं असं वाटतं। आणि आमचे संबंध खूप जुने आहेत, माझे खूप जुने मित्र आहेत आणि कलाकारांना वेळोवेळी वारंवार मदत करणारा असा तो नेता आहे, त्यामुळे माझ्या मनात त्यांचं एक वेगळं स्थान आहे। नक्कीच ईशा डे सुद्धा आपल्या सोबत आहे। गिरगावकरांची ही शोभायात्रा अनुभवताना, स्वतः त्यात सहभागी होताना काय अनुभव आहेत? गुलकंद विषयी काय सांगशील? खूप छान वाटतंय। मी पहिल्यांदा गिरगावच्या शोभायात्रेत आली आहे आणि वातावरण कमाल आहे आणि सगळ्यांची एक्साइटमेंट आणि रंगीबेरंगी वातावरण